मुरुंदवण्याच्या बोटाच्या अग्रभागातून जे थाप पडतंय, जे स्वर बाहेर पडतो, जो नाद बाहेर पडतो, त्या नादानं तुमच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होतं. आणि ही कृपा कुणाची आहे? ही कृपा आमच्या ज्ञानोबाची आहे. एखाद्या कीर्तनाच्या मुखातून निघालेला शब्द ब्रह्म अवघ्या महाराष्ट्राला अवस्थित होतो. अरे ही कृपा कुणाची आहे? ही कृपा माझ्या ज्ञानोबाची आहे. म्हणून ज्ञानोबाची समाधी आजही जिवंत आहे. म्हणून याला समाधी म्हणतात. कोणती समाधी? याला संजीवन समाधी म्हणतात. समाधी अनेक प्रकारची असते. ज्ञानोबाची समाधी ही एखाद्या संन्याशाची समाधी नाही. संन्याशाची समाधी कधी असते? एखादा संन्यासी महात्मा गेला की आपण त्याचं शरीर तिथे पुरतो आणि त्याच्यावर आपण थडकं बांधतो किंवा त्याच्यावर आपण एखादी हे मजाल बांधतो किंवा त्याच्यावर एखादी समाधी बांधतो. ती समाधी जगाची समाधी असेल. ज्ञानोबाची समाधी चैतन्याची समाधी. आमच्या गुरुवर्यांनी एक उदाहरण दिलं होतं. एक महात्मा होता योगी. त्याला तपश्चर्या करायची होती. तो आळंदीमध्ये आला आणि आळंदीमध्ये आल्यानंतर तो बसला. तुला माहिती आहे का? इंद्रायणीच्या तीरावर. आणि तो योग साधना करीत होता. कोणाकडे बघून? माऊलींच्या मंदिराच्या कळसाकडे बघून. ऐका, माऊलींच्या मंदिराच्या कळसाकडे बघून तो तपश्चर्या करीत होता. अशा कितीतरी वर्ष लोटली. त्याला एकाने विचारलं, तुम्ही इथे बसून काय करता? तो म्हटलं, इथे बसून मी तपसाधना करतो. मग त्याला आपल्या एका वारकऱ्याने सांगितलं, अरे इथे काय बसतोस? माऊलींच्या मंदिरात जा, माऊलींच्या समाधीजवळ तू तपश्चर्या कर. तेव्हा त्याने दिलेलं उत्तर आहे का? तो म्हणाला, माऊलींच्या समाधीच्या आजूबाजूला निघणारी जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा माझ्यासारख्या सामान्य माणसाला पेलवणार नाही. म्हणून मी ज्ञानोबारायांच्याकडे पाहून तपश्चर्या करतो. याला ज्ञानोबारायांचा चैतन्य प्रभाव असं म्हणा. संजीवन समाधी. तुला आणखी एक उदाहरण सांगतो. आपल्या काही लोकांनी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लोकांनी ज्ञानोबारायांची समाधी ही संजीवन समाधी नाही याच्याकरता त्यांनी मोठे मोठे शास्त्रज्ञ आणले आणि ती समाधी खोदून काढायची असं ठरलं. मामासाहेब दांडेकर तेव्हा होते. सगळेजण आतमध्ये गेले. तेव्हा मामासाहेबांनी सांगितलं की समाधी खोदण्याच्या अगोदर तुम्ही काय करा, त्या समाधीवर थर्मोमीटर लावा, पॅरामीटर लावा. म्हणजे आतमधली स्पंदनं कळण्यासाठी पॅरामीटर असतो. मग तुम्हाला जर पॅरामीटर जर कळला नाही तर समाधी तुम्ही खोदून काढा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माणसांनी त्याच्यावर समाधीवर जेव्हा पॅरामीटर ठेवलं ना, तेव्हा त्या समाधीवर तो पॅरामीटरचा काटा असा हलायला लागला. त्या शास्त्रज्ञाने असं वर्णन केलं, इथे कुणीतरी आहे जो नामचिंतन करतो आणि त्या नामचिंतनाची स्पंदनं त्या यंत्रामध्ये आम्हाला दिसतात. याचा अर्थ ज्ञानोबारायांची समाधी संजीवन समाधी आहे. समाधी घेतात त्यांची समाधी मृत्यूच्या नंतरची समाधी असते. म्हणून ज्ञानोबारायांची समाधी. आता समाधी ज्ञानोबारायांनी संजीवन का घेतली? मला ऐका, त्याचं उत्तर ऐका. का संजीवन समाधी घेतली असेल तर याचं कारण सांगतो. महात्मा त्याच्यामध्ये असलेली जी शक्ती आहे ती जगाच्या उपयोगाला यावी म्हणून एखाद्या ठिकाणी तो साठवून ठेवतो. जसं तुम्ही माहिती मंडळ मुख्यमंत्र्याचे पैसे, म्हणजे आता तुम्ही सगळ्यात त्यांच्या बहिणी आहात. हप्ता आला ना? आताच हप्ता आला असेल, नसेल आला तरी येईल. मग तुम्ही काय करता? हप्त्याचे पैसे आले आले नवऱ्याला देता की लपून ठेवता? साठवून ठेवतो ना. कशासाठी? तुमच्या उद्याच्या भविष्याची तयारी म्हणून. त्याला आपण एकतर इन्व्हेस्टमेंट म्हणतो, त्याला आपण एकतर सेविंग म्हणतो. पण ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी का घेतली? कारण ज्ञानोबारायांच्या जीवनात निर्माण झालेलं चैतन्य हे
ज्ञानोबांची समाधी ही संजीवन समाधी मुलांना आहे. कोणती समाधी आहे? संजीवन समाधी. 2-3 कारणं तुम्हाला कळली. आता ही लिहून ठेवायची. कीर्तन ऐकलं की काही मुद्दे लिहून ठेवायचे. मग मोठा कीर्तनकार व्हायचा आणि महाराष्ट्राला मुठीत बसायचा. असं आहे करायचं का? नाही. विद्यार्थी कशातल्या विद्यार्थ्यांनी असं काम करायचं की जे काम संतांनी केलं. उद्या तुम्हाला महाराष्ट्र घडवायचं. आम्ही तुमच्यासारखेच होतो इथे. इथे माझं शिक्षण झालं, तिथे एवढं होतं. पण आज खूप छान आम्ही काम करतो आहोत. तुमच्यासारखे शेकडो विद्यार्थी आम्ही निर्माण करतो आहोत. माझ्याकडे तर 35 विद्यार्थी आत्ता शिकतात. 10 वर्ष झाली. महाराष्ट्रातलं पहिलं 15 कोटी रुपयाचं छत्रपती शिवाजी राजाचं पहिलं मंदिर महाराष्ट्रातलं बांधून पूर्ण केलंय आणि त्याचा प्राणप्रतिष्ठेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मधुकरजी काटे साहेबांनी पण त्याला मदत केली खरे. आणि आता पहिलं वारकरी विद्यापीठ महाराष्ट्रातलं जसं पुणे विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ आहे, मराठवाडा विद्यापीठ आहे, तसं पहिलं वारकरी विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न मी पाहिलंय आणि त्याचं काम चालू आहे. म्हणजे विद्यार्थी आपल्याकडे येणार. तो माऊली ज्ञानेश्वर महाराज शाळेत शिकणार नाही, तो वारकरी शाळेत शिकणार. त्याला संगीताची डिग्री गंधर्व महाविद्यालयाची नाही, आपल्या विद्यालयाची मिळणार. त्याला बीकॉमची डिग्री वेगळ्या विद्यापीठाची मिळणार नाही, त्याला आपल्या विद्यापीठाची मिळणार. आणि तो विद्यार्थी PhD पण वारकरी विद्यापीठातून करणार असं स्वप्न माझं सुरू आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल. त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद द्या. काटे महाराज नेहमी येत असतात तिथे. तुम्ही जर कधी आला गायला, कीर्तनाला, कोकणामध्ये तर मला जरूर फोन करा. मी तुमची सगळी व्यवस्था करेन. सगळी अगदी गाडीचा टायर पंक्चर झाला, पोलिसांनी पकडला, एखादा आमदार खासदार काय बोलला तरी आपल्याला सांगायचं. आणि तिकडे सगळेजण ओळखतात. तुम्ही फक्त घाटाच्या खाली या, कैलास महाराज निश्चिते बोला, तुम्हाला फुकट हॉटेलवर जेवायला घालेल. धर्मांतराचं काम, नवशिहाचं काम, असं काम रोज अविरतपणे सुरू, अविरतपणे अखंड काम सुरू. म्हणजे आम्ही वारकरी केवळ हरिपाठ करत नाही, आम्ही वारकरी केवळ घरामध्ये टाळ बांधून फिरत नाही, तर या महाराष्ट्रावर, या भारत वर्षावर आलेला संकट टाळण्यासाठी विचारांची तलवार घेऊन धर्म मार्गांच्या मताचं खंडन करण्याचं काम आम्ही वारकरी विद्यार्थी करतो. हे वारकरी समुदायाचं काम. त्यामुळे आमचे हे सगळे विद्यार्थी आहेत ना, याला सांभाळा, याला जपा. जाता जाता एका विद्यार्थ्याला 50 रुपये द्या. त्याला सांगा तुला बनेल नसेल बनेल घे. त्याला 200 रुपये द्या. त्याला सांगा तुला पैरण नसेल पैरण घे. एखादं दाखल्याचं पुस्तक नसेल दाखल्याचं पुस्तक घे आणि महाराष्ट्राला घडव. कारण हे विद्यार्थी घडले तर महाराष्ट्र घडणार. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. मी जेव्हा इथे होतो ना तेव्हा आम्हाला कितीतरी म्हणजे सगळे लोक आम्हाला पकवान घेऊन द्यायचे, आम्हाला पेटी घेऊन द्यायचे, आम्हाला मृदुंग घेऊन द्यायचे. म्हणून त्यांनी आम्हाला दिलंय, म्हणून आज आम्ही महाराष्ट्राला देतो. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण जाता जाता या विद्यार्थ्यांची काळजी घ्या. आणि तुम्ही पण बदमाश, यांनी दिलेल्या पैशाचे चणे वाटाणे खायचे नाही, आणि त्यांनी दिलेल्या पैशाचं लगेच तसं नाही, जपतात ते सगळे लोक. चला मला मुद्दा सांगायचा आहे. ज्ञानोबांची समाधी कोणती समाधी आहे? संजीवन समाधी आहे. इथपर्यंत तुम्हाला मुद्दा कळला. आता ही संजीवन समाधी आहे, हिचं महत्व काय आहे, हिचं विशेषत्व वैशिष्ट्य असं काय आहे? तर हिचं वैशिष्ट्य हे आहे की ती समाधी आजही आपल्याला प्रेरणा देते. ती समाधी आजही आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करते. मला एकाच वाक्याचं उत्तर द्या. पुतळा कशाचा असतो? पुतळा लोखंडाचा असतो, पुतळा मातीचा असतो, पुतळा चिनी मातीचा असतो, पुतळा चांदीचा असतो, पुतळा सोन्याचा असतो. तुम्ही कैवल्याचा पुतळा पाहिलाय का? कैवल्याचा मोक्षाचा पुतळा पाहिलाय का? पण जगामध्ये एक गोष्ट आहे, माझे ज्ञान